आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केलाय। अगदी पहिली मॅच काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर सुरुवात होईल। पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पाटे वॉरियर्स संघ मालक महेंद्र दादा पाटे आणि संतोष दादा पाटे यांच्या मालकीचा संघ आहे पाटे वॉरियर्स, आणि त्यांच्या विरोधामध्ये विलास दादा बनगे यांच्या मालकीचा संघ आहे काळेश्वरी फायटर्स यांच्या दरम्यान पहिली मॅच इथे होताना पाहायला मिळेल। अगदी आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे पुरस्कृते ज्यांच्या नावावरती ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके आणि एक युवा नेतृत्व माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते पहिला टॉस मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलाय। टॉस मध्ये काय घडलंय तर पार्टी वॉरियर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। हा धाडसी निर्णय अगदी पहिल्याच मॅच मध्ये घेताना पार्टी वॉरियर्सना आपण पाहतोय। तर एक सूचना आहे आयोजन समितीच्या माध्यमातून मैत्री ग्रुपचे जे सर्व सदस्य आहेत लाईनमॅन अगदी बाउंड्री लाईन वरती प्लीज आपण बॉल आणण्यासाठी गेला तर खूप बरं होईल। हे मैत्री ग्रुपच्या माध्यमातून एक सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। काही मिनिटांमध्ये अगदी पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल। रबर बॉल क्रिकेट इतिहासातील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस आले। पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्हा आणि नवी मुंबई नगरीला दखल घेणारी ही स्पर्धा, आणि आज त्या स्पर्धेचा पहिला बॉल टाकला जाईल। काळेश्वरी फायटर या संघाने क्षेत्ररक्षणाची रचना करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल या स्पर्धेचा टाकण्यासाठी अंजली कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। वरोशी गावचे खेळाडू आहेत आणि बॅटिंग मध्ये आपण जर पाहिलं पाटे वॉरियर्स संघाची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। संकेत गोळे आणि सूरज पाडले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। संकेत गोळे हे नाव मात्र आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील टॉप क्लास बॅट्समन मध्ये घेतलं जातं। आज मात्र रबर बॉल क्रिकेट मधील ही पर्व क्रमांक 2 मधली पहिला बॉल त्या ठिकाणी खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत। पहिला बॉल टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये। गणपती बाप्पा मोरया, पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, पहिला बॉल वाईड येतोय। अगदी वाईडने सुरुवात केली पार्टी वॉरियर्स या संघाची। संकेत गोळे बॅटिंग करताना तुम्ही पाहताय। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या सीझन मध्ये जी टेनिस बॉलची झाली त्यामध्ये मिस्टर PMPL म्हणून त्यांना नावाजण्यात आलं। मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्यांच्या नावावरती गेला आणि संकेत गोळे या नावाची दखल टेनिस क्रिकेटला घ्यावी लागली। आयकॉन खेळाडू आहे, अगदी आमच्यापर्यंत 12th मॅन दोन्ही पोहोचलेत आणि आयकॉन वर्सेस आयकॉन हा मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय भूमिपुत्र मैदान। बॉल क्रमांक 1 टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये। हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला बॉल अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकापर्यंत जाईल तोपर्यंत मात्र दोन्ही बॅट्समन 1 रन कंप्लीट करताना पाहायला मिळाले। 2 धावा स्कोर बोर्डती लागतायत। रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू झाली। मी प्रेक्षकांना विनंती करतो आपला संपूर्ण सातारा जिल्हा, नवी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मधील नामवंत स्पर्धा सुरू झाले आणि या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घ्या। बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती। हा बॉल हलक्या हाताने फक्त ऑफ साइडला पुश केलंय, बॉलला येऊ दिलं, बॅटचा फेस ओपन केला। एका धावेसाठी स्वतः बॉलर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले। अगदी आमच्या बरोबर तुम्ही पाहताय सातारा जिल्ह्यातील पहिले ऑफिशियल स्कोरर अक्षय कदम आहेत। PTC ची संपूर्ण टीम सज्ज झाले। PTC च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। PTCचंही मी कौतुक करेन। चांगल्या प्रकारचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी PTC च्या माध्यमातून केलं जात आहे। पुढचा बॉल संकेत गोळे स्ट्राईक करतील। हा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळलाय, नेत्रदीपक फटका संकेत गोळेच्या बॅट मधून आलेला रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला षटकार साधावा।
अगदी विचार केला, जावलीचं क्रिकेट पाहिलं, जावलीचा संपूर्ण टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटचा इतिहास पाहिला ना, तर संकेत गोळेच्या नावाची तुम्हाला दखल घ्यावी लागते. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय पहा. अगदी काही बॉल त्यांनी खेळले, अगदी पिच कशा पद्धतीने आहे, बॉल कशा पद्धतीने बॅट वर येतोय, हे 2 बॉल पहिलं पाहिलं आणि त्यानंतर आक्रमण केलंय. काय बॉल ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय, कौतुक करावं लागेल संकेत गोळेचं. चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आले आणि या स्पर्धेची चर्चा गेली 2 ते 3 महिने सातत्यपूर्व केली जात होती आणि मैत्री ग्रुपचं कौतुक करावं लागेल. काय स्पर्धा साकारतायत. आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा वन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण डीप मध्ये, हा झेल टिपला जाईल का? झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. झेल कोणाचा सोडलाय तर संकेत गोळेचा सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला कॅच पकडावे लागतात. क्रिकेटमध्ये नेहमी आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो, बॅटिंग आणि फिल्डिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग मात्र तुम्ही चांगली करून संघाला विजय प्राप्त करू शकता. T20 वर्ल्ड कप कोण विसरेल. चर्चा करूया या बॉल नंतर. पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला याही बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल का? हो, प्रेक्षक बनलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार क्रमांक 2 आलाय. अप्रतिम षटकांचा धावा. लागतात 17 रन्स, नो लॉस. चलग सके पंढरीला. आषाढीची वारी अगदी मागच्या हप्त्यामध्ये संपन्न झाली आणि आपण पाहिलं पंढरीला अगदी संपूर्ण महाराष्ट्र जाताना पाहायला मिळाला. विठुरायाचं दर्शन सर्वांनी घेतलं. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली. जे प्रेक्षक आमच्या बरोबर पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह जोडले त्यांचंही मनापासून स्वागत करेन. आणि शुक्रवारचा दिवस आहे आणि मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक आहेत त्यांचंही स्वागत करूया. पुढचा बॉल संकेत गोळे. हा बॉल लेग साईडला जबरदस्त पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांनी मात्र झेल टिपले. चांगला झेल पकडलाय. संकेत गोळे हा एक वादळी बॅटिंग करत असताना त्याचा अप्रतिम झेल बाउंड्री लाईन वरती पकडलाय. फलंदाज बाद. महिना सुरू होईल आणि गणपतीची चाहूल लागले आणि गणपती बाप्पाचं गीत त्यांनी लावलंय. गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण ही स्पर्धा सुरुवात केली. विकेटचं पतन झालंय आणि पहिल्या विकेटच्या पतन नंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन दाखल होत आहेत. रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नेट क्रमांक 3 वरती. काय संकेत गोळे बॅटिंग करत होता, परंतु त्यांना मोह आवरलेला नाही. थोडीशी घाई करा विनंती आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय. माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत स्पर्धा आहे. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली ही रबर बॉल प्रीमियर लीगची ही भव्य दिव्य स्पर्धा पाहताय. अमित कासोडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्फत येत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण स्कोर पुरती लागते ती 17-1 ही स्थिती पार्टी वॉरियर्सच्या संघाची आहे. 17 धावा. खूप चांगल्या धावा आल्यात, परंतु संकेत गोळे याची विकेट महत्वपूर्ण मिळाले. त्यामुळे कभी खुशी कभी गम असं षटक राहिले. धावा आल्या, संकेत गोळे यांना गमावं लागलंय. बॅटिंगसाठी बॅट्समन तयार होते. अमित कासोडे निघाले. टॉस बॉल. क्रिकेटमध्ये माफी नाही. काय फटका खेळलाय. अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये. वॉट अ स्ट्रोक यार, वॉट अ बॅटिंग. 6 धावा. षटकार. फरक पडलेला नाहीये पार्टी वॉरियर्स या टीमला. अमित कासोडे यांच्यावरती हल्ला बॉल केलाय. बॅट्समन आहे सूरज पाडळे. संकेत गोळीची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे
हा बॉल खराब आहे, उजव्या एसटीच्या खूप बाहेर चाललाय, पंच आमच्याकडे इशारा करतायत, इट्स अ व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. सकाळच्या सत्रामध्ये चांगली स्पर्धा तुम्ही अगदी सुरुवात होते. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसाची ही स्पर्धा आहे आणि अगदी संपूर्ण नवी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, सातारा जिल्ह्यासाठी परभणी आहे. अमित कासोटे निघाले सूरज साठी. या बॉलला सोडून दिले. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वरती व्हाईट बॉल आहे. 2 धावा अतिरिक्त स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जात आहेत. 25 धावा स्कोरबोर्डची लागतात. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. जी नियमावली आहे ती नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. 25 मिनिटांमध्ये सत्र क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होणं गरजेचं असेल. अमित कासोटे निघाले. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला. उजव्या एसटीच्या बाहेरून बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अमित कासोटे यांना लाईन सापडले. बॉलिंग करताना तुमचा टप्पा अचूक असणं गरजेचं असेल. लाईन लेंथ तुम्हाला चांगली ठेवावी लागते. रबर बॉल आहे. बॉल हातामधून सटकतो. पुढचा बॉल. वॉट अ शॉट यार. जबरदस्त फटका. फुल्लातून स्ट्राईक पाहायला मिळाली. सूरज यांच्या बॅट मधून आलेला आणखी एक दमदार षटकार साधावा. हा दुसरा षटकार आहे. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहिलं. अगदी ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे. अर्थातच आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब हे या स्पर्धेमधून तात्पुरती रजा घेत आहेत. अगदी आमच्या आयोजन समितीला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजन समितीला विनंती आहे की आता आपण इथून पुढे आपण सन्मान सोहळ्याकडे वळूया आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा उद्घाटन समारंभ संपन्न केलेला आहे, ज्यांनी संपूर्ण लीग पुरस्कृत केलेली आहे, आदरणीय अंकुश कदम यांचा प्रथमतः आपण सन्मान करूया आणि संपूर्ण आयोजन टीमला आणि संपूर्ण मैत्री ग्रुप सावलीच्या वतीने हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. मैत्री ग्रुप सावलीचे अध्यक्ष आदरणीय विष्णुप्पा धनावडे साहेबांना विनंती आहे की आप्पा आपल्या शुभासे आपण स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री अंकुश कदम यांचा आदरपूर्वक सन्मान आपण संपन्न करावा. सन्मान आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. ज्यांनी संपूर्ण रबर बॉल लीग पुरस्कृत केलेली आहे, एक युवा नेतृत्व आदरणीय श्री अंकुश बाबा कदम यांचा स्नेहपूर्वक आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. निश्चित बाबा आपण या ठिकाणी आलात. आपल्या स्पर्शाने हा मैत्री ग्रुप सावलीचा रबर बॉल लीगचा उद्घाटन समारंभ पावन झाला. आपण जो अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपला आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि इथून पुढे पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि काही सन्मान आपण यानंतर संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांचं पुन्हा एकदा आभार मानूया. त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी या सकाळच्या सत्रामध्ये दिला त्याबद्दल संपूर्ण जावली ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकदा दादांचा आभार मानूया आणि मॅचकडे उड्या. येथे पाटी वॉरियर संघ काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक वादळी खेळी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करतायत. 44 वरती 1 ही स्थिती आहे पाटी वॉरियरची. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. काय बॅटिंग राहिली. संकेत ओळेंनी या मॅचची सुरुवात करून दिली. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, 2 षटकात त्यांनी ठोकले, परंतु सूरज पांढरे यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतात ही मोठी धावसंख्या पहिल्याच मॅच मध्ये उभी करण्यामध्ये यश नक्की येईल त्यांना. ऋतिक धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्फत सज्ज होती, परंतु बॅटिंग जबरदस्त चालले. क्लास बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. सूरज पांढरे आणि रोहन भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडला मात्र रोहन भोईर पहिला बॉल फेस करतील. या बॉलला फक्त जाऊ दिले. पंचांनी घेरला, नजर रोखून ठेवली, सांगितलं
इट्स अ वाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. रोशन भुईर मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करताना त्यांना पाहतोय. बॉलिंग मार्फत तुम्ही पाहिलं ऋतिक आलाय, ऋतिक तनावडे. पहिला बॉल वाईट आलाय. 45 धावा स्कोरबोर्डती लागल्या. पुढचा बॉल. या बॉलला आडव्या बॅटनी ऑन साईडला फक्त बॉलला स्टेअर केलंय. अगदी आपण जर पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी फास्ट नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं गवत थोडंसं वाढलंय, पाऊस खूप पडलाय. संपूर्ण आपण या 2-3 दिवसाचा विचार केला ना तर जबरदस्त पाऊस कोसळलाय आणि त्या कारणाने संपूर्ण मैदानामध्ये पाणी आहे. आउटफील्ड तितकंसं फास्ट तुम्हाला मिळणार नाहीये. धावा मात्र तुम्हाला तितक्याशा धावून घेता येणार नाहीये. पहिला बॉल, त्याच्यावरती मात्र 1 रन आले. आता मात्र स्ट्राईक एंडला सूरज. हो, हा स्लोअर पद्धतीचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल बॉलरचं. गतीमध्ये परिवर्तन आणि अगदी यश मिळालंय या गोलंदाजाला. ऋतिक तनावडे बॉलिंग मार्फती पाहत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये काय फलंदाजी राहिली, तुफानी फलंदाजी राहिली. त्यामध्ये मग संकेत गुळीने मारलेली 2 षटकार, सूरज पाडळीची बॅटिंग जर पाहिली तर तुफानी बॅटिंग राहिली. आणि पावसाचं आगमन होत आहे पावसाळी स्पर्धेसाठी. पुढचा बॉल. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे, म्हणजेच फ्री हिट असेल. पुढच्या बॉलवरती उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. केएसकेचे स्टार खेळाडू ऋतिक कदम यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर रामेगर गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट कुस्तीपटू आदरणीय शंकरदादा कदम यांचंही आगमन या स्पर्धेनिमित्त होते. त्यांचंही सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ऋतिकचा. हा बॉल शॉर्ट बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला बाउंड्री लाईन वरती झेल देण्याचा. झेल मात्र सुटलाय. धावा किती मिळतील, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आणि झेल जरी सुटला असला, या बॉल नो बॉल फ्री बॉल होता, परंतु प्रयत्न चांगले राहिले. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 49 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय रबर बॉल प्रीमियर लीग, जी मैत्री ग्रुप चावली यांच्या माध्यमातून आले. आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत करण्यात आले, आदरणीय सन्माननीय अंकुश पवा कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर मॅच क्रमांक 1 इथे सुरू आहे. पुढचा बॉल ऋतिकचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. बॉल हा पुन्हा टाकावा लागेल बॉलरला. 50 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहिलीच मॅच आहे. 50 धावा. पार्टी वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. 50 धावा स्कोरबोर्डती लागतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 10 बॉल 27 धावांवरती सूरज बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करतोय पहा. संकेत गोळे गेल्यानंतर त्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, कौतुक करावं लागेल. हा बॉल पाहिला तर अगदी डाव्या एसटीच्या बाहेर निघून उजव्या एसटीच्या बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. रिव्ह्यू नाहीये, विनंती असेल. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे, याची नोंद सर्व टीमनी घ्या. कॅप्टनना मी सांगतोय वारंवार, रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमरसाठी आहे. ऋतिक बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे त्यांनी वाईट बॉल टाकले, नो बॉलही टाकलाय. त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. सूरज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. खरा बॉल आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट बॉलची मालिका सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि दबावामध्ये ऋतिक आलाय, कारण ज्या पद्धतीने सूरज बॅटिंग करतोय त्याचा चांगला फॉर्म आहे. अगदी स्ट्राईक रेट आपण जर सूरजचा विचार केला, तोही स्ट्राईक रेट अगदी 200च्या पार आहे. 270च्या स्ट्राईक रेटने सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ऋतिकचा पुढचा बॉल. शॉर्ट पिच बॉल आहे. क्रिकेटमध्ये शॉर्ट पिच बॉलला माफी नाही. रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. अप्रतिम षटकाचा धावा.
अगदी मिड विकेटला पाठवलंय 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. सूरजनी मन जिंकलंय यार पहिल्याच मॅच मध्ये. सुपर बॅटिंग. पुढचा बॉल आणखी एक टप्प्याचा बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, फेकतील, तोपर्यंत धावांसाठी फक्त 1 धाव कंप्लीट करतायत दोन्ही पाठक मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग चालले, तुफानी फलंदाजी. पावसाचं आगमन झालंय या स्पर्धेसाठी. मैत्री ग्रुप जावली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर धो पाऊस पडला, परंतु आजच्या दिवसामध्ये जणू काही मैत्री ग्रुपची स्पर्धा आली आणि पावसाने थोडासा ब्रेक घेतलाय, परंतु पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत आहे. ऋतिक निघालाय, बॅटर आहेत रोशन भोईर. हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळ आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली टिपलाय जाईल. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 2 अगदी तंबूच्या आसऱ्याला जाईल. फलंदाज बाद डीजे. परंतु अगदी सूरजला त्यांनी साथ दिली. वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमचं मी कौतुक करेन, काय बॅटिंग केली आहे, सुपर बॅटिंग. पुढच्या टीमला मी या ठिकाणी कॉल देतोय. वैरवनाथ फायटर आणि राजने साहेब वॉरियर या दोन्ही टीमना मी विनंती करतोय अगदी मैदानाच्या आपण टॉससाठी या. 59 धावा स्कोरबोर्डची लागतात. 2 विकेटचं पतन होताना पाटी वॉरियर्स ही स्थिती आहे संघाची. अगदी स्कोरिंग रेट जर पाहिला तर याच सरासरीने संघ पुढे गेला तर 98 धावांपर्यंत हा संघ बदल मारेल. अगदी मैत्री ग्रुप जावलीचे ग्रामीण प्रमुख आहेत वैभव पवार आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. षटकारांसाठी अध्यक्ष आदरणीय विष्णुदादा धनावडे साहेब यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये आलेत. काय फटका खेळलाय नेत्रदीपक. अगदी डोळ्यांना आनंद देणारा फटका. ऑन साइडला बॉलला पाठवलाय स्टँड मध्ये. येतोय तो षटकार 6 धावा. पुढचा बॉल आणखी एक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अप्रतिम स्ट्राईक समोरच्या दिशेने लॉंग ऑनला ठोकलेला अप्रतिम. खेळाडू काहीतरी वेगळं आहे, टॅलेंट आहे या खेळाडूकडे. सूरज पाडळे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही. ऑन साइडला अप्रतिम दर्शनीय स्ट्रोक खेळलाय. सूरज पाडळेंनी ठोकलेलं अर्धशतक बॅटवरती गेले. प्रेक्षकांच्या टाळ्या होत आहेत. सूरज पाडळे ऑन अ फायर. ग्रेट बॅटिंग डीजे. स्ट्राईक रेट जर पाहिला 346 स्ट्राईक रेट आहे. या खेळाडूसाठी सर्वांनी ना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सूरज पाडळे
मैत्री ग्रुप जावलीची स्पर्धा गाजवतोय. पहिल्या मॅच मध्ये 8 षटकार तब्बल ठोकलेत. नाम तो सुना ही होगा सूरज पाडले. व्हॉट अ बॅटिंग यार. संघ मालक संतोष दादा पांडुरंग पाटे साहेब यांच्या माध्यमातून या अर्धशतक खेळीसाठी 500 रुपयाचा धनादेश आलाय. क्या बात आहे. पहा, संघ मालक यांनी कौतुक केलं या इनिंगचं. कारण पहिल्या मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारे बॅटिंग करता, संघाला एक उंची प्राप्त करून देता. धावसंख्या एकूण स्कोर पुरती लागते ती 77 वर 2 विकेट. काय बॅटिंग केली. पहिल्याच मॅच मध्ये 100 धावा होतील का याची चाहूल कुठेतरी प्रेक्षकांना लागले. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. मॅच सुरू करा, आपल्याला विनंती आहे. बॉलिंग मध्ये आपण पाहिलं ओमकार धनावडे, त्यांच्यावरती आक्रमण केले. लागोपाठचे 3 षटकार ठोकले. काय बॅटिंग करतोय यार. सुपर बॅटिंग. पुढचा बॉल ओमकार धनावडे यांचा. ओहो, हा पण बॉल उचललाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. संधी आहे, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आणखी एक झेल ड्रॉप केलाय. सूरज पाडणेची बॅटिंग आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिली ना तर क्षेत्ररक्षकांनी आवडले. कारण प्रत्येक क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल ड्रॉप करतोय. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाडणे यांचं कौतुक करावं लागेल. 54 धावांवरती तब्बल खेळतोय. 16 बॉल 54 धावा 8 षटकार. काय इनिंग सजवले. ओमकार धनावडे बॉल क्रमांक 5 हाताळते. सूरज धनावडे. फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला. या बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनतील. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. एक वादळी, एक सुनामी मैदानाच्या आतमध्ये. नाम आहे सूरज पाडळे. हा जावलीचा वाघ आहे. अप्रतिम बॅटिंग. षटकार 6 धावा. सूरज पाडळे काय बॅटिंग केले यार. वळंजवाडी गावचा हा खेळाडू आहे. आज मात्र गावातील प्रेक्षक पाहत असतील ना, खऱ्या अर्थाने त्यांची छाती अभिमानाने फुगली असेल. काय बॅटिंग करतो यार. पुढचा बॉल. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा जाणारा. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं इट्स अ वाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर आणि प्रेशर मध्ये आलाय हा गोलंदाज. प्यार में पड़ा हुआ लड़का, चाय में गिरा हुआ बिस्किट और प्रेशर में आया हुआ गेंदबाज किस काम का. प्रेशर मध्ये हा गेंदबाज आहे. चांगला बॉल टाकावा लागेल. हा बॉल ऑफ साइडला. अप्रतिम खेळ आहे, परंतु आता मात्र झेल ड्रॉप केला जाणार नाही. काय बॅटिंग केली. 18 बॉल आणि 60 धावांची वादळी खेळी करून सूरज पाडळे मैदानाच्या बाहेर जात आहेत. सूरज पाडणेंना विनंती करे, एकदा बॅट वरती करा आमच्या दिशेने. मित्रांनो, सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्या. व्हॉट अ बॅटिंग. सूरज पाडळे वळंजवाडी गावचा हा खेळाडू, जावलीचा वाघ. बॅटिंग केली. संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. 4 षटकानंतर संघनायकांना रिपोर्टिंग करायची आहे अशी रूपरेषा आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. यानंतरचा सामना भैरवनाथ फायटर विपक्ष रांजणे साहेब वॉरियर असा होणार आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सना, दोन्ही संघांना आम्ही कॉल देतोय. प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर या टॉस साठी. जसा इनिंग ब्रेक होईल तुमचा टॉस केला जाईल. षटक क्रमांक 5 साठी अनिल जुनगरे पहिला बॉल हाताळतील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बॅटिंग साठी वैभव पवार स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईकला मात्र बॅटर आपण पाहतोय अतुल कांबळे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. 86 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागल्या. 14 धावा जर या षटकामध्ये आल्या ना तर 100 धावा कंप्लीट करणारा पार्टी वॉरियर्सचा पहिला संघ असेल या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच आहे. काय बॅटिंग चालली यार. पहिला बॉल. हो, हा बॉल आपण टप्प्याचा बॉल अगदी बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न. एक रन मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
अगदी गतवर्षीचा इतिहास पाहिला स्पर्धेचा तर अनिल झुंगर यांनी चांगला खेळ केला होता आणि आता मात्र ते बॉलिंग मार्कवरती आहेत. अतुल कांबळे पहिला बॉल फेस करतील. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, जागेवरती बॉल स्टँड झाला. यष्टीरक्षक बॉल खाली घेतील आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होते. म्हणजेच पहिला बॉल गोल्डन टचच्या शिकार ठरत आहे. अतुल कांबळे विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागले 87 वरती 4. पार्टी वॉरियर्स हा संघ आहे. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक आता मात्र आपली टीव्ही स्क्रीन, लॅपटॉप आणि मोबाईल ज्यांनी आता खऱ्या अर्थाने युट्यूबवरती PTC.in टाका आणि जावली ग्रुप, मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आदित्य सावले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिल झुंगरे षटक क्रमांक 5 सतत आहेत. पुढचा बॉल, पहिला बॉल फेस करतील. हो, इथे दिशाहीन बॉल आहे. अगदी डाव्या इष्टीच्या खूप बाहेरून जाणारा बॉल. पंच त्या ठिकाणी आपण पाहिलं, रुपेजी सावंत सर आहेत, त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, म्हणजे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अतुल झुंगरे यांचं कौतुक करावं लागेल, कारण पाठीमागच्या वर्षी झालेली प्रीमियर लीग आणि त्यामध्ये अनिल झुंगरे यांची जबरदस्त कामगिरी राहिली होती. आता मात्र स्ट्राईक एंडला आदित्य सावले. हा बॉल डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा, पंचांनी पुन्हा एकदा नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईट बॉल आहे. लाईन लेंथ तुम्हाला चांगली ठेवावी लागेल, टप्पा अचूक ठेवावा लागेल. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण खेळतोय. थोडासा बॉल ओलसर आहे, बॉल हातामधून झटकतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. बॅटचा अंदरुनी हिस्सा लागलाय. यात जर पाहिलं ऑन साईडला क्षेत्ररक्षक घेतील, बॉल फेकतील, तोपर्यंत मात्र एक सिंगल रन आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्यात आणि अनिल झुंगरे यांचं कौतुक करावं लागेल. 90 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 90 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. काय सुरुवात केली या स्पर्धेची. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळ. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बाउंड्री लाईन वरती हा झेल टिपलाय. काय कौतुक करावं लागेल. लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी बाउंड्री लगत लाजवाब कॅच पकडलाय. ओंकारनी कॅच पकडलाय, त्याचं कौतुक करावं लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर शेवटचे काही बॉल बाकी आहेत, म्हणजे फक्त 2 बॉल बाकी आहेत. 90 वरती 5. ओंकार धनवडे यांनी काय झेल टिपला यार, चांगला झेल टिपलाय. राहुल तरडे हो यांच्यासाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावांसाठी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जिथे 1 धाव होती ना, तिथे 2 धावा देत असताना पाहायला मिळाला. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. समजण्या पलीकडचं क्रिकेट. प्रेशर मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. काय यार, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 रन होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्या. 93 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. ग्लोरियस स्पोर्टचे सर्वे सर्वा, अर्थातच सर्वांचे लाडके सुधीर दादा धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांनी केले. दादा, आपलं मनापासून या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इनिंग समाप्त झाले आणि या इनिंग समाप्तीनंतर
पार्टी वॉरियर संघ जाऊन पोहोचलाय 93 वरती 5 या स्थितीमध्ये, म्हणजे 93 ला 6 माफी असावी, म्हणजे 94 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. वॉरियर्स असा होणारा सामना आणि टॉस साठी आपण विनंती करूया मैत्री ग्रुप जावलीचे अध्यक्ष आदरणीय विष्णुप्पा धनावडे साहेबांच्या शुभ हस्ते आणि शांताराम दादा धनावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा टॉस करूया. दोन्ही संघाला एक आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? राजने साहेब वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागणार. हेड टेल छापा काढा. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. खरं तर लीगचा दुसरा सामना तुम्ही घेताय, टॉस जिंकलाय, प्रथमतः रोशन निर्णय काय घेताय? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताय. काय वाटतंय की रबर बॉल मध्ये ही धावसंख्याचा पाठलाग करणं योग्य वाटेल अशी धावसंख्या कोणती आहे? 60-70 असं वाटतं आम्हाला, कारण पावसात जास्त स्कोर होतं, डी बॉल आहे, लवकर ट्रॅव्हल होतं बॉल. पहिला सामना खेळणार आहात, कशी उत्कंठ आहे? थोडासा नर्वसनेस आहे, पण टीम सपोर्ट देखील चांगला आहे, टीम आमची चांगली आहे, नक्कीच चांगला देण्याचा प्रयत्न करू आम्ही. अमर, प्रथम बॅटिंग करायची आहे, टॉस तुम्ही जिंकला असता, तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजीच घेणार होतो, कारण की आमच्या संघामध्ये फलंदाज चांगले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय गोलंदाजी करताना कोणत्या धावसंख्येचा बचाव करणं योग्य वाटतंय? ही धावसंख्येचा बचाव आमच्या संघाला करण्यासाठी योग्य आहे, ही धावसंख्या आहे जिचा आम्ही चांगल्या प्रकारे बचाव करू शकतो. काय वाटतंय खेळपट्टीवरती? खेळपट्टीत सांगू शकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, त्यामुळे जे काय असेल ते मैदानात समजेल. अमर, गतवर्षी तुम्ही चांगला खेळ केला होता, यावर्षी हा पहिला सामना केलाय, कशी उत्कंठ आहे? गेल्या वर्षी रविदादा यांच्या टीममध्येच होतो मी, आम्ही उपयोजन करलो होतो, त्याबद्दल खूप छान वाटलं. तर यावर्षी अशी इच्छा आहे की एक पाऊल पुढे जावं. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. आपण दोन्ही संघनायकांना देवी आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया आणि विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा, ही विनंती आहे. त्याचबरोबर पुढच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि हा सन्मान आहे तानाजी दादा सुर्वे यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. विनंती आपण करूया आप्पा धनावडे यांना की आप्पा आपल्या शुभ हस्ते आपण तानाजी दादा सुर्वे यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आपण करावा, ही विनंती आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण तानाजी दादा सुर्वे यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. सुर्वे टायगरचे संघ मालक आहेत, आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. पुष्पगुच्छ देऊन आपण सुनील आप्पा धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या लीगच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. चला, दोन्ही संघाने विनंती आहे की आपण मैदानात वेळ घेऊ नका. मित्रांनो, भरपूर सामने आहेत, त्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. त्याचबरोबर घनसोली विभागातील एक नामवंत खेळाडू आदरणीय श्रीधर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे जावली टेनिस बॉल क्रिकेटचे कोहिनूर आणि प्राऊड ऑफ जावली 40+ आणि जावली ज्यांचा मोठा फ्लेक्स आपण उभा केलेला आहे, असे सर्वांचे लाडके दत्ता दादा मोहिते सर्जापूर यांचं आगमन होत आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर घनसोलीचे आक्रमक खेळाडू श्री यांचे आगमन आहे, साई 11चे संघनायक यांचे आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि खेळाडूंना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा, ही विनंती आहे. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया धावतं विवरण. थँक्यू सो मच. 93 धावा स्कोर पुरती लावल्यात पार्टी वॉरियर्स संघाने आणि 94 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये काळेश्वरी फायटर्स या संघासमोर ठेवलंय. कशा पद्धतीने या धावा चेस केल्या जातात हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. बॅटिंग टीम कडून ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अभिषेक गोळे हातगेगड गावचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबत करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डांगरे घरचे हे खेळाडू आहेत, म्हणजे जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे मात्र 94 धावांची चिरफाड करायची. कशा पद्धतीने केली जाते, काय घडणार या मॅच मध्ये, या 30 बॉल मध्ये कुठपर्यंत हा संघ पोहोचतोय हे पाहणं गरजेचं राहील. पहिला षटक हाताळण्यासाठी अतुल कांबळे
करंजे गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर आपण अगदी ऑन साइडला जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. रबर बॉल क्रिकेट म्हणलं ना की अगदी जवळपास बाउंड्री लगत क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार होत आहेत अतुल कांबळे, अभिषेक गोळे पहिला बॉल खेळतील. रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय जी मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली ही स्पर्धा आणि आदरणीय सन्माननीय लोकप्रिय नेते ज्यांना म्हटलं जातं अर्थातच अंकुश बाबा कदम साहेब यांच्या नावावरती पुरस्कृत स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेची पहिली मॅच तुम्ही पाहताय. पहिला बॉल आपण बॉल पाहायला मिळाला परंतु हा उजव्या इष्टीच्या बाहेरून बॉल चाललाय. पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईट बॉल आहे. जर पहिल्या डावाची सुरुवात पाहिली ना तर पहिल्या डावामध्ये अक्षय वाईटनी सुरुवात झाली. दुसऱ्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये सुद्धा वाईट बॉलनी सुरुवात झाली. पुढचा बॉल, हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय, अप्रतिम नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा फटका येतोय. षटकार 6 धावा. तसं उत्तर या मॅच मध्ये देईल काळेश्वरी फायटर्स टीम. सत्र क्रमांक 1 मध्ये वाईट त्यानंतर षटकार आला होता. या सत्र क्रमांक 2 मध्ये तशीच काही सुरुवात झाली. पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जातील, बॉल फेकतील तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा स्कोरबोर्डची लागतायत. 94 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. काळेश्वरी फायटर्स संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने बॉल. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल, चांगला बॉल अडवलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉल पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. काय फटका खेळलाय, जबरदस्त. नेत्रदीपक अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जशास तसं उत्तर दिलं जातंय. टी फॉर टॅग. पुढचा बॉल, आता बॉल, हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज जातील. एक चांगला झेल टिपलाय. गुड रनिंग कॅच म्हणावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अभिषेक गोळे यांनी 2 षटकार ठोकले परंतु अगदी ज्या पद्धतीने संकेत गोळेंना परत पाठवलं होतं त्याच पद्धतीने अभिषेक गोळेंना 2 षटकारांच्या अंती त्यांना परत जावं लागतंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. एक चांगला झेल टिपलाय. गुड रनिंग कॅच म्हणावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. अजय कासुर्डे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र खऱ्या अर्थाने मॅचला मजा येईल कारण आयकॉन खेळाडूवरती प्रीमियर लीगमध्ये खूप मोठा दारोमदार असतो. अजय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. 15 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड आणि संघाचा आयकॉन, संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय कासुर्डे स्ट्राइक एंडला. ओहो, पहिला बॉल, काय बॉल टाकलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलने ज्या पद्धतीने वेग पकडलाय येतोय तो डॉट बॉल. थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 15 वरती 1 ही स्थिती आहे काळेश्वरी फायटर्स या संघाची.
थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती केली जाते. आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय, इथून पुढे धावांची गरज असेल. अगदी आपण जर विचार केला ना, 24 बॉल आणि 79 धावांची गरज. 19.8च्या सरासरीने तुम्हाला या धावा कराव्या लागतील. चला थोडीशी घाई करा. फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतोय, पाटे वॉरियर्स टीम थोडीशी घाई करा. पहा आपण षटक क्रमांक 1 जसं संपेल ना, षटक क्रमांक 2 कोणता बॉलर टाकणार आहे या गोष्टी सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर ठरवाव्या लागतील. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, त्यासाठी थोडीशी घाई करा. पहा सूरज पाडळे ज्यांनी 18 बॉल आणि 60 धावांची एक घणाघाती आणि अफलातून फलंदाजी केली, तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. सूरज पाडळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील आणि स्ट्राईक एंडला मात्र करण सुर्वे आणि अजय कासोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जवळपास 20 धावा तुम्हाला प्रतिषटकामागे घ्याव्या लागतील. हा बॉल लेग साईडला टाकलेला बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. 1 रन कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येणं बाकी, वाईड आहे आणि +1 22 स्वरूपामध्ये असेल, म्हणजे 2 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू, म्हणजे 17 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 24 बॉल 77 धावा, 1 ओव्हर 17 ही स्थिती पार्टी वॉरियरची होती. आता मात्र या सत्र क्रमांक 2 मध्ये सुद्धा ती स्थिती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फक्त बॉलला वळवलंय, बॉल पाण्यामध्ये आहे. थोडंसं गवत वाढलंय कारण पाऊस खूप झालाय. 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या कारणाने थोडंसं गवत वाढलंय, पाणी आहे मैदानावरती. बॉल तितकासा ट्रॅव्हल होणार नाही आहे, आउटफील्ड तुम्हाला फास्ट मिळणार नाही आहे, तुम्हाला बॉलपर्यंत पोचावं लागेल. या सर्व गोष्टी तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये ॲडजस्ट कराव्या लागतात. मित्रांनो थोडीशी घाई करा, आपल्याला भरपूर मॅचेस आहेत आणि 5 षटकांचे आपण सामने खेळवतोय. थँक्यू PTC लाईव्ह, आवाज क्लिअर केलाय त्यांनी, कारण प्रेक्षकांकडून मागणी होती आवाज क्लिअर येत नाहीये. हा बॉल अगदी मिडल स्टंपवरून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. पंचांच्या भूमिकामध्ये तुम्ही पाहताय सर्वांचे अगदी शिस्तबद्ध पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सूर्यकांत आडाव सर आणि रुपेजी सावंत सर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यासाठी ऑफिशियल पंच म्हणून. पुढचा बॉल सूरज पाडळे यांचा करणसाठी. हा बॉल पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचं मन बनवलं, बॉलला येऊ दिलं, बॉलला फक्त पुश केलंय, क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्या ठिकाणी. डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. सूरज पाडळे हा खेळाडू जर म्हटलं ना, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, कंप्लीट प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल. काय बॅटिंग केली यार, आणि तदनंतर बॉलिंगमध्ये अचूकता त्याच्यामध्ये पाहायला मिळते. वळंजवाडी गावचा हा खेळाडू आहे. क्या बात आहे. पहा 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये तुम्ही चांगलं प्रदर्शन करता आणि त्या प्रदर्शनावरती तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये सिलेक्ट केलं जातं. परंतु काही मोजकेच खेळाडू आहेत ना जे प्रीमियर लीगमध्ये चमकतात आणि त्यामध्ये तुम्हाला अक्षय सूरज पाडळे याचं नाव घ्यावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये चमकलाय, बरसलाय. दो ज्या पद्धतीने पाऊस पडतोय ना त्या पद्धतीची बॅटिंग तुफानी राहिली. काळेश्वरी वॉरियर्स फायटर्सला त्याचा सामना करावा लागेल. हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, जाग्यावरती स्टँड झालाय, यष्टीरक्षक चुकी करणार नाही. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आला आणि करण सुर्वे मैदानाच्या बाहेर चाललाय. ऐकूया. बॉल उडवण्याचा प्रयत्न, जाग्यावरती स्टँड झालाय, यष्टीरक्षक चुकी करणार नाही. जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समननी सुद्धा प्लीज आपण तयार राहा, आपल्याला विनंती आहे. मित्रांनो आपण मैत्री ग्रुप जावलीचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक मॅच 5 षटकांची खेळवत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये निलेश सर 9 मॅचेस आहेत. त्यामुळे आम्ही फिल्डर असेल, बॅटिंग टीम असेल, दोन्ही टीमना सांगतोय थोडीशी घाई करा, कारण तुमच्यासाठी ज्या पद्धतीने हे क्रिकेट चाललंय 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. आपण जर पाहिलं रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत, परंतु 3 आणि 4 षटकांच्या वरती एकही स्पर्धा आतापर्यंत झालेली नाहीये.
पहिली स्पर्धा असेल जी प्रीमियर लीग होते, 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. थोडीशी घाई करा, विनंती आहे आपल्याला. अमित कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणखी एक चांगले खेळाडू, चांगले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, परंतु सूरज पाडळे याचा कहर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. अमित कासुर्डे, मोठे स्ट्रोक तुम्हाला आता खेळावे लागतील. हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने, यष्टी रक्षकाने अप्रतिम झेल टिपलाय. बॅक टू बॅक विकेटचं पतन. अमित कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये आला, अमित कासुर्डे मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. आइए ऋतिक कदम केसकेचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय ओमकार धनावडे यांच्यासाठी. 3 बॉल 3 षटकार, 500 रुपयाचा धनादेश कॅश प्राइज दिलं जाईल. चला थोडंसं सामन्याला स्पीडअप घ्या, जास्त वेळ गेलाय. पंच थर्ड अंपायर आमच्याबरोबर बसलेत. 1 तासाच्या वरती या मॅचला टाइम घालवताय तुम्ही मित्रांनो. ओव्हर्स आम्हाला कमी कराव्या लागतील, थोडीशी घाई करा. ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल खेळेल. सूरज पाडळे निघालेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली मित्रांनो. सूरज पाडळेचं कौतुक करावं लागेल. अक्षय किती रन दिल्या त्यांनी? फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. बॅटिंग असो बॉलिंग असो, या पहिल्या मॅचमध्ये एका खेळाडूने लक्ष केंद्रित केलंय. नाव आहे सूरज पाडळे. ऐकूया डीजेला. जात आहे डीजे आदेश. सलाम आहे यार, काय गाणी वाजवतोय पहा सकाळच्या सत्रामध्ये. मैत्री ग्रुपची ही स्पर्धा अगदी वाजवण्याचं काम कोण करतंय तर डीजे आदेश, त्याचंही कौतुक करूया. चला षटक क्रमांक 3चा खेळ लगेच सुरुवात करा तुम्ही. नवीन बॅटर आपण पाहिलं, ओमकार आला होता, पहिला बॉल डॉट खेळलाय. त्याच्याबरोबर अजय कासुर्डे आहे, संघाचा नेता, आयकॉनिक खेळाडू आहे. त्याला मात्र आता हात खोलावे लागतील. काळेश्वरी फायटर्स या संघाला हात खोलावे लागतील. पहिला बॉल रजत शेलार. पहिला बॉल खराब आहे, पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय ग्लोरियस स्पोर्ट्स ही टीम. आपण पाहिलं ना, नवी मुंबई ठाणे अनेक ओपनच्या स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहिलंय आणि त्या संघाचे सर्वेसर्वा संघ मालक अर्थातच आमचे सुधीरभाई धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. ओपनची स्पर्धा नवी मुंबई नगरीमध्ये होते. नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये आपण ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाला खेळताना पाहणार आहोत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, अपटबार बॉल होता, थोडंसं बॉलनी उंची घेतली, येतोय तो डॉट बॉल. माहिती आमच्यापर्यंत येते महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा याच मैदानावरती झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा संघ उपविजेता राहिला होता. हा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनतील, बॉलला जाऊ दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक संघर्षाचा चौकार येतोय, रन्स मिळतील 4 चौकार. स्थिती आहे. जर आपण पाहिलं काळेश्वरी फायटर्स या संघाची षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अजय कासुर्डे बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय. ओमकार धनावडे 22च्या स्वरूपामध्ये या ज्या काही रन आल्या त्या आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. धावसंख्या 24 3. 94चा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम काळेश्वरी फायटर्स बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली, काय बॅटिंग केली सूरज पाडळे यांनी. 18 बॉल 60 धावा, जणू काही ज्या पद्धतीने एक सुनामी येते त्या पद्धतीची फलंदाजी राहिली आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी फायटर्स देत आहेत. पुढचा बॉल,
हा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॉलला लांबी देऊ शकले नाहीत, उंची जास्त घेतली परंतु क्षेत्ररक्षक स्किट होत आहेत. बॉल अगदी डोक्यावरून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय आणखी एक चौकार, 4 धावा. काळेश्वरी फायटर्स संघ पाहत आहे. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये आलेले नाहीयेत. बॉलने टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली, येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. रजत शेलार बॉलिंग मार्कोती तुम्ही पाहताय. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय परंतु संघर्ष करावा लागेल काळेश्वरी फायटर्स या संघाला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, बॅटची कडा, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना धावा किती घेतल्या जातील तर फक्त एक सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 29 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय, म्हणजेच इक्वेशन असेल 12 बॉल आणि 65 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी काळेश्वरी फायटर्स या संघाला. थोडीशी घाई करा, चला लगेच. रतन धनावडे बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. थोडीशी घाई करा, पहा पहिल्याच मॅचला थोडासा जास्त वेळ लागलाय, त्यासाठी आम्ही विनंती करतोय थोडीशी घाई करा. बॅट्समन असतील, बॉलर असतील, फिल्डिंग टीम असेल, पहिला बॉल टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक चांगला खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये आणखी एक चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला जाईल. वरती 4 आहे, म्हणजे 11 बॉल आणि 65 धावांची गरज आहे संघासाठी. काळेश्वरी फायटर्स या संघासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. धावसंख्या आपण जर पाहिली थोडीशी अवघड आहे, कठीण करणं, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी शक्य आहेत. अनेकदा आपण पाहिले ज्या गोष्टी आपल्याला वाटतात क्रिकेटमध्ये सोप्या, त्या तितक्याशा सोप्या नाहीत. त्यामुळे या धावा होऊ शकतात, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 11 बॉल आणि 65 धावांची गरज. या बॉलवरती ऑन द राईट स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? हा झेल टिपलाय, म्हणजे विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक आणखी एक विकेट पतन होतंय. काळेश्वरी फायटर्स हा संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. डीजे भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या ना मध्ये दाखल होत आहेत. ऋतिक धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांनी एक षटक हाताळलं होतं, परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये त्यांना करामत करावी लागेल. संघ अडचणीत आहे. आपण जर इक्वेशन पाहिलं तर 10 बॉल 65 धावा म्हणजे थोडंसं अवघड आहे. आणि स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक इथे होऊ शकते. 2 बॉल 2 विकेट आलायत. हॅट्रिकची संधी आहे आणि बॉलर आहेत रजत धनावडे, रतन धनावडे माफी असावी, रतन धनावडे. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल पहा, अकूट टप्प्याचा बॉल. गुडलेनला टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या वेगाने निघून गेला, एसटी रक्षकाने आपली कामगिरी बजावली आणि येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग राहिली. पार्टी वॉरियरचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग असो बॉलिंग असो चांगलं काम केलंय, परंतु काळेश्वरी फायटर्स या संघाला प्रयत्न करावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी तुम्हाला या मॅचमध्ये करावी लागेल. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याची
प्रयत्न केला, बॅटची कडा आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन कंप्लीट केले, परंतु सिंगलनी काम होणार नाही आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 30-5 ही स्थिती आहे. इथून पुढे आपण जर विचार केला तर 8 बॉल आणि 64 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही, परंतु 8 बॉल 64 धावा विचार केला ना तर तुम्हाला षटकार ठोकावे लागतील, काही नो बॉलसुद्धा यावे लागतील, अतिरिक्त धावा याव्या लागतील. 8 बॉल 64 धावा. अजय कासुर्डे यांच्यासाठी हा बॉल चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, डॉट येतोय. तुम्ही स्पर्धा पाहताय, माननीय श्री अंकुश बाबा कदम यांच्या नावावरती पुरस्कृत स्पर्धा आहे, जी मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून येणारी ही भव्य दिव्य स्पर्धा पाहताय. रबर बॉल प्रीमियर लीग मोठी स्पर्धा आहे, पहिली मॅच सुरू आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला पुश केलंय. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अजय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता मात्र हा स्कोरबोर्ड किंवा 94 धावा चेस करणं थोडंसं अशक्य वाटतंय, कारण 6 बॉल आणि 63 धावांची गरज आहे. 6 बॉल 63 धावा. चला थोडीशी घाई करा. त्याचबरोबर पुढील ज्या 2 टीम आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतोय की तुम्हीही तयार राहा. जसं सामना फिनिश होईल, संपेल, तसं तुम्हीही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला सामन्याला सुरुवात करा, विनंती आहे. जास्त वेळ घेताय तुम्ही प्लीज. सहा बॉल आणि 64 धावा. हा फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही, डॉट बॉल येतोय. प्रयत्न केले जाणार नाहीत, सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. अजय कासुर्डे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडलेत. शिवाजी बॉलिंग मार्कवरती शिवाजी आलेत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे, 1 रन कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅट्समन मात्र एकेरी दुहेरीने हा सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये मित्रांनो. 4 बॉल बाकी आहेत आणि धावांची गरज आहे, 63 धावांची गरज आहे. पुढचा बॉल, हो पुन्हा एकदा बॅटची कडा, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. या मॅचमध्ये काही राहिलेले नाहीये, संघर्ष राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाठे वॉरियर्सचं संपूर्ण बॅटिंग पाहिली, बॉलिंग पाहिली ना, हा संघ वन साइड एका दिशेने पुढे चाललाय. 3 बॉल बाकी आहेत. अजय कासुर्डे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि खऱ्या अर्थाने आयकॉनिक खेळाडू बॅटिंग करतोय, परंतु तितकाशा धावा त्यांना जमवता आलेल्या नाहीये. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, अगदी पॉपिंग क्रीजमध्ये हा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. एक वाईड यॉर्कर शोधला. चांगली बॉलिंग होते या ठिकाणी, कौतुक करावं लागेल शिवाजीचं. काय बॉलिंग केली यार, 5ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल, म्हणजे 2 बॉल शेवटचे बाकी राहिलेत या मॅचमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी 1 बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. चला पुढच्या 2 टीम आहेत ना, त्यांनी लगेच मैदानाचा दावा घ्या. मग बॅट्समन असतील आणि फिल्डिंग टीम, क्षेत्ररक्षणाची रचना अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्ही करा. पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला कलात्मक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. अजय कासुर्डे आयकॉनिक खेळाडू बाद होतील अगदी शेवटच्या काही बॉलवरती, म्हणजे शेवटचा 1 बॉल आहे. बॅट्समनला मी विनंती करतो, चला लगेच डीजे थांबा प्लीज. बॅट्समन चला, वेळ खूप कमी आहे. बॅट्समन प्लीज थोडंसं धावत चला प्लीज. शेवटचा 1 बॉल आहे आणि एका बॉलमध्ये 60 धावांची गरज आहे. काय सामना राहिला, 1 वे ट्रॅफिक. पाटे वॉरियर्स संघाने सुरुवात काय केली या स्पर्धेची, आणि ऑल क्रेडिट एका खेळाडूला जात आहे, सूरज पाडळे. 18 बॉल 60 धावा. आदरणीय महेंद्र दादा पाटे संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सूरज पाडळे यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला शेवटचा बॉल आहे आणि बॅटिंगसाठी हा बॉल डॉट आहे, म्हणजेच इथे मॅच समाप्त झाले मित्रांनो. पाटे वॉरियर्स या संघाने पहिला सामना जिंकलाय. रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, जी मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा, आणि पहिल्या मॅचमध्ये
पांटे वॉरियर्स संघाने एक दिमागदार स्टाईलमध्ये एक जबरदस्त विजय प्राप्त केलाय. पांटे वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन. 59 धावांनी तब्बल हा सामना एक हाती पांटे वॉरियर्स संघाने जिंकलाय. अभिनंदन. अगदी मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय ग्लोरियस स्पोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय सुधीर दादा धनावडे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जो सामनावीर पुरस्कार आहे ना मित्रांनो, जे स्मार्ट वॉच आहे ते स्मार्ट वॉच आदरणीय सुधीर दादा धनावडे साहेब यांनी दिलेत. त्यांचं मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी आभार आणि